नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। सध्या यूट्यूबवरती अनेक चॅनलच्या माध्यमातून पीक विमा जमा होत असल्याचे व्हिडिओ धडाधड येत आहेत। मात्र तरी देखील शेतकरी बांधव कमेंटमध्ये विचारत आहेत की सर, आमचा पीक विमा अजून का जमा झाला नाही। मित्रांनो, अखेर कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा मिळत आहे, कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा दिला जात आहे, ही संपूर्ण खरी अपडेट आपण जाणून घेऊया। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप होत आहे ते आपण पाहणार आहोत। मित्रांनो, राज्य सरकारने तब्बल 1200 कोटी रुपयांचा पीक विमा फक्त सोयाबीन या पिकासाठी मंजूर केला आहे। मित्रांनो, पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून फक्त तूर, सोयाबीन आणि कापूस याच पिकांचा पीक विमा मंजूर केला असला तरी फक्त सोयाबीन या पीक विम्यासाठी सध्या निधी वितरित केला आहे। मित्रांनो, पीक विमा कंपन्यांनी पीक विमा वाटपाचे 2 टप्पे केले आहेत। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या टप्प्यात सध्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्याचा निर्णय पीक विमा कंपन्यांनी घेतलेला आहे। मित्रांनो, आज दिनांक 25 एप्रिल ते 2 मे पर्यंत या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर टप्प्याने पैसे जमा होत असून दुसरा टप्पा 3 मे 2026 ते 10 मे 2026 पर्यंत परिपूर्ण वितरित केला जाणार आहे, अशी माहिती आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुम्ही सर्व नियम निकषात पात्र असून देखील तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर चिंता करू नका, कारण पीक विमा वाटपात काही तांत्रिक बिघाड झाल्याचं पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। मित्रांनो, जर तुम्ही सर्व गोष्टीत पात्र असून देखील अजूनपर्यंत तुम्हाला पीक विमा मिळाला असेल तर या ठिकाणी तुम्हाला अजिबात चिंता करण्याची गरज नाही आहे, कारण पीक विमा कंपनीच्या सर्व्हरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचं पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही लिगली असाल तर तुम्हाला 100% पीक विमा हा वितरित होणार आहे। आता बघा मित्रांनो, सध्या कोणत्या 14 जिल्ह्यात या पीक विम्याचं वाटप सुरू आहे ते 14 जिल्हे आपण या ठिकाणी पाहूया। यामध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी 150 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित केला गेला आहे। नागपूर जिल्ह्यात 105 कोटी रुपये या ठिकाणी वितरित केले गेलेले आहेत। त्यानंतर भंडारा जिल्ह्यात 85 कोटी रुपये वितरित केले गेले आहेत। अकोला जिल्ह्यात 170 कोटी रुपये वितरित केले गेले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल 262 कोटी रुपये वितरित केले गेले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात 112 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित केला आहे। त्यानंतर वर्धा जिल्ह्यात 92 कोटी रुपये वितरित केले आहेत। त्यानंतर सातारा जिल्ह्यात 150 कोटी रुपये वितरित केले गेले आहेत। नाशिक जिल्ह्यात 200 कोटी रुपये वितरित केले गेलेले आहेत। नंदुरबार जिल्ह्यात 120 कोटी रुपये वितरित केले गेलेले आहेत। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात 195 कोटी रुपये वितरित केले गेले आहेत। त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात तब्बल 124 कोटी रुपये वितरित केले गेलेले आहेत। धुळे जिल्ह्यात 140 कोटी रुपये वितरित केले गेले आहेत। लातूर जिल्ह्यात 208 कोटी रुपये वितरित केलेले आहेत। मित्रांनो, सध्या या 14 जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती टप्प्याने या ठिकाणी पीक विमा जमा होत आहे। ज्या शेतकरी मित्रांना अजूनही पीक विमा जमा झाला नाहीये त्यांनी चिंता करायची नाहीये, कारण हा पीक विमा टप्प्याने तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे आणि येत्या 4 ते 5 दिवसामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर जी काही रक्कम आहे ती वितरित केली जाईल, अशी माहिती देखील आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर कापूस आणि तूर या पिकांचा पीक विमा लवकरच वितरित करण्याचे देखील आश्वासन आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।